दिसतंय का सर्वांना? हो सर. हो सर. हम्म. हो सर. हो सर. बर बघा, हे समोर तुमच्या प्रश्न आहेत. प्रश्न पहिला होता, 5 खोक्यांचे सरासरी वजन 30 किलो आहे. 5 खोक्यांचे सरासरी वजन 30 किलो आहे, तर त्याची बेरीज किती? इफ द ऍव्हरेज वेट ऑफ 5 बॉक्सेस इज 30 kg, व्हॉट इज देअर सम? ठीक आहे. मग आता अशा उदाहरणामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? तर सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला सरासरी वजन काढायचं आहे. सरासरी वजन दिलेलं आहे, 30 किलो वजन दिलेलं आहे ना, बरोबर आहे नाही? मग तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं 5 खोक्यांचे सरासरी वजन दिलं आहे, बरोबर आहे नाही? 5 खोक्यांच्या वजनाची तुम्हाला मी सांगितलं होतं. आता इथे याच्यावरून काय करायचं होतं, एका खोक्याचं बेरीज विचारलेली होती, बरोबर आहे की नाही? मग आपलं सूत्र काय होतं? तर या ठिकाणी बघा, 5 खोक्यांच्या वजनाची बेरीज बरोबर, आपलं सूत्र काय आहे? तर सूत्र आहे सरासरी गुणिले एकूण जेवढी खोकी आहेत तेवढी, बरोबर? इंग्लिश मध्ये आपण याला काय म्हणणार? 5 बॉक्स टोटल वेट, किंवा वेट ऍडिशन म्हणूया आपण त्याला. इज इक्वल टू, आपण काय करणार, ऍव्हरेज मल्टिप्लाय टोटल बॉक्सेस. ठीक आहे. मग आता ऍव्हरेज किती आलं आहे आपलं ते आधी बघा. या ठिकाणी तुमचं जे ऍव्हरेज आहे ते ऍव्हरेज आहे 30 किलो, बरोबर? त्याला मल्टिप्लाय टोटल बॉक्स करायचे. टोटल बॉक्स किती आहे? तर टोटल बॉक्स आहे 5. मग ऍव्हरेज इंटू 5 करा. आन्सर किती येणार आहे? 30 इंटू 5, 150 kg हे असेल तुमचं वजन. सो ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, आलं एक लक्षात? सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यासाठी. मग आता आपलं वजन काय आलं आहे? तर हे वजन आलं आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 2. 34चा स्क्वेअर दिला आहे 34चा. काय करायचं होतं तुम्हाला? स्क्वेअर काढायचा होता. तो स्क्वेअर कसा घेणार आहोत आपण? तर त्याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला? या ठिकाणी जो काय नंबर दिला आहे 34, तुम्हाला सांगितली होती मी ट्रिक. कसा काढणार आहात ट्रिकने? तर 34चा स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर काढताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचंय? 4चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, आणि मध्ये काय करायचंय? 3 इंटू 4 इंटू 2 करायचंय. ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत? या नंबर मध्ये याचा स्क्वेअर घेतला की, हा स्क्वेअर घेताना आपण काय करत असतो बघा, स्क्वेअर घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते आधी निश्चित करायचं. म्हणजे बघा, 4चा स्क्वेअर किती येतो? 16 येतो. 3 4 जा 12, 12 2 जा 24, आणि 3 3 जा 9 होतात, बरोबर की नाही? मग आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे युनिट टेन्स आणि 100 प्लेस. ठीक आहे. युनिट प्लेसला काय येणार इथे? 6, त्यानंतर
टेन्स प्लेस लगाय घेणार आपण. हा 1 इथे कॅरी घ्या म्हणजे नंबर होईल तुमचा 25. इथे लिहिणार 5. कॅरीला हा 2 ऍड करायचा आहे. तर तुमचा नंबर काय होईल, या 2 ऍड केला तर 11 होईल म्हणजे तुमचा आन्सर काय येणार 1156. ठीक आहे. मग आता आपण ज्यावेळेस हे उदाहरण करणार त्यावेळेस काय करणार आहोत, सगळ्यात महत्वाचं उदाहरण सोडवत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. मग आता या उदाहरणाचं उत्तर काय असणार आहे, 1156. पुढचं उदाहरण बघा. पाचच्या पाड्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती? व्हॉट इज द एव्हरेज ऑफ फर्स्ट 5 नंबर इन द 5th टेबल? सो अशा उदाहरणामध्ये काय करायचं आहे, तर अशा उदाहरणामध्ये जो काही नंबर दिलाय 5च्या पाड्यातील पहिल्या 5 संख्या सांगितल्या बरोबर ना. 5च्या पाड्यातील पहिल्या 5 संख्या, मग 5चा पाडा लिहा. 5, 5, 10, 15, 20 आणि 25. बरोबर. आपल्याला काय करायचंय या नंबरमध्ये, तर या नंबरमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे जे काही तुम्हाला दिलेले आहे त्या नंबरमध्ये इथे आपण यांची ऍव्हरेज विचारलेलं आहे. ऍव्हरेज आपल्याला माहिती आहे, जर नंबरमध्ये गॅप सेम असेल तर आपण काय करत असतो, गॅप सेम असल्यावर त्या नंबरचे आपण जो काही मिडल नंबर असेल तो मिडल नंबर ऍव्हरेज घेत असतो. म्हणून आपली सरासरी किंवा ऍव्हरेज किती असणार आहे, तर ते ऍव्हरेज असणार आहे 50. आलं लक्ष सर्वांना? सगळ्यांनी लक्षात ठेवून. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. फाइंड ऍव्हरेज 45, 75, 105. मग आता या नंबरचं ऍव्हरेज फाइंड आउट करताना कसं फाइंड आउट करायचं बघा. सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळेस आपण उदाहरण सोडवत असतो, कुठलंही उदाहरण सोडवत असताना ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळेस उदाहरण सोडवतो त्यावेळेस उदाहरण सोडवत असताना त्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. मग आता उदाहरण सोडवत असाल त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं काय आहे, या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण बघा. यात काय दिलेलं आहे ते आधी समजून घ्या. ठीक आहे. उदाहरणामध्ये जे दिलेलं आहे ते आधी समजून घ्यायचं. इथे बघा 45, 75 आणि 105 हे नंबर दिलेले आहे. तुमचा नंबर आहे 45, 75, 105. ठीक. हे जे काही नंबर आहे या नंबरचा ऍव्हरेज काढायचं आहे. नंबर मध्ये सगळ्यात महत्वाची ट्रिक दिली होती, त्या ट्रिक नुसार तुम्हाला काय करायचं आहे, त्या ट्रिक नुसार तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की या नंबर मध्ये असणारा गॅप सेम आहे का आधी बघा. ऑब्झर्वेशन करायचं थोडस. जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या नंबर मध्ये असणारा गॅप बघा, याच्यामध्ये 30चा गॅप दिसतोय का बघा बरं. प्रत्येक नंबर मध्ये तुम्हाला 30चा गॅप दिसेल बरोबर की नाही. नंबर मध्ये जर 30चा गॅप आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर हे जे काही नंबर आहे या नंबर मध्ये जर 30चा गॅप असेल तर आपण काय करणार, जो मिडल नंबर असतो त्याला आपण सरासरी म्हणत असतो. मधली संख्या जी असते तिला काय म्हणत असतो, सरासरी किंवा ऍव्हरेज. ठीक आहे. मग आता बघा मिडल नंबर जे आहे त्याला आपण ऍव्हरेज म्हणतो. मग तुमचं या ठिकाणी ऍव्हरेज किती असणार आहे, तर ऍव्हरेज बघा ते ऍव्हरेज किंवा सरासरी असणार आहे तुमचं ते म्हणजे 75. ठीक आहे. पुढे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा नंबर आपल्याला सॉरी पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. 25चा स्क्वेअर काढायचा आहे. तुम्हाला बघा ज्यावेळेस अशा नंबरचा स्क्वेअर काढायचा असतो त्यावेळेस मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली. ती ट्रिक काय आहे, तर ती ट्रिक तुम्हाला मी अशी दिलेली होती की या नंबर मध्ये आपण
सगळ्यात महत्वाचं आहे की फाईव्हचा स्क्वेअर किती येतो 25. आणि तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जर 2 आहे तर ह्या 2च्या पुढचा नेक्स्ट नंबर घ्या. 2च्या पुढचा नेक्स्ट नंबर काय येतो, 3 येतो, बरोबर आहे की नाही. सो आपण काय करणार, 2 मल्टिप्लाय 3 किती होतात तर 6 होतात. सो तो 6 फक्त इथे लिहा, तुमचं स्क्वेअर येणार 625. लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे उदाहरण सोडवायचं आहे. ठीक आहे. पुढचा बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 41चा स्क्वेअर. 41चा स्क्वेअर कसा काढायचा. जो काही 41 आहे, 41चा स्क्वेअर घ्यायचा आहे, तर तुम्हाला ट्रिक सांगितली होती, 1चा स्क्वेअर घ्या, इकडे 4चा स्क्वेअर घ्या, आणि मध्ये काय करायचंय तुम्हाला, तर मिडलला 4 × 1 × 2 करायचा, म्हणजे तिघांची मल्टिप्लिकेशन, बरोबर. मग आपण हे जर सोडवलं तर 1चा स्क्वेअर किती येतो 1, 4 1 4, 4 2 8 झाले, आणि ह्या 4चा स्क्वेअर 16. म्हणजे आपण हे जर लिहिले तर काय येणार, 1 8 आणि हा 16, टोटल आन्सर काय असणार 1681. हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, दिलेल्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 आला असेल तर त्या संख्येने टिंबटिंब भाग जातो. इफ द गिवन नंबर एंड विथ 0 or 5, देन द नंबर इज डिवाइडेड बाय. बघा, मी तुम्हाला 5ची कसोटी शिकवली होती, 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, की कुठल्याही नंबरच्या युनिट प्लेसला जर 0 किंवा 5 असेल तर तो नंबर, किंवा शेवटी जर या नंबर पैकी कुठलाही नंबर असेल तर तो नंबर डेफिनेटली कशाने डिवाइड होतो, तो नंबर 5 ने डिवाइड होत असतो. सो आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 40 किलो आहे. जर शिक्षकाचे वजन मिळवले तर सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वजन काढा. ऍव्हरेज वेट ऑफ 20 स्टुडंट इन अ क्लास इज 40. If the weight of teacher is add, then the average increase by 1. Then find the weight of the teacher. मग असा जर प्रश्न आला तर सोडवायचं कसं, तर सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे व्यक्ती किती आहे त्या बघायच्या. व्यक्ती म्हणजे काय, पर्सन, टोटल पर्सन बघा. या ठिकाणी टोटल पर्सन, ह्या पर्सनला मल्टिप्लाय काय करायचं, प्लस त्याच्यामध्ये काय करायचं, ऍव्हरेज, ऍव्हरेज किंवा सरासरी, आणि या सरासरीला मल्टिप्लाय तुम्हाला काय करायचं आहे, तर या सरासरीला मल्टिप्लाय करायचं इन्क्रीज ऍव्हरेज. सॉरी, उलट झालं, ऍव्हरेज आधी घ्या, एक मिनिट. काय करायचं, व्यक्ती किंवा पर्सन, त्याला इंटू काय करायचं, इन्क्रीज ऍव्हरेज, इन्क्रीज ऍव्हरेज किंवा वाढलेली सरासरी. तुम्ही कसंही केलं तरीही तेच उत्तर येणार, लक्षात ठेवा. मग आपण काय करणार आहोत, सरासरी जे काय आहे, ऍव्हरेज व्यक्ती काय ज्या पर्सन आहे, ऍव्हरेज किती आहे, तर ऍव्हरेज बघा, ऍव्हरेज आहे 40, प्लस व्यक्ती किती आहे, तर बघा एका वर्गातील, सॉरी 20 व्यक्तींचं वजन होतं 20 पर्सन, 20 स्टुडंट आहे ना. मग आपण व्यक्ती किती झाल्या 20, आता त्याच्यामध्ये टीचर ऍड होत आहेत, म्हणजे टोटल व्यक्ती किती झाल्या 21 झाले. टीचर प्लस स्टुडंट 20 स्टुडंट प्लस 1 टीचर, 21 पर्सन झाले. इन्क्रीज ऍव्हरेज, इन्क्रीज म्हणजे वाढलेली सरासरी, कितीने वाढते ती सरासरी, तर ती सरासरी बघा 1 ने वाढते. कितीने वाढते, 1 ने वाढते, इन्क्रीज बाय 1. सो आपण त्याला मल्टिप्लाय काय करणार, 1च करणार. मग आता मला सांगा, 40 मध्ये जर 21 ऍड केले तर आपलं उत्तर 61 येतं का नाही, तर आपला आन्सर काय असेल 61. कळतंय का सगळ्यांना, लक्षात ठेवा. या पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं, की आपलं उदाहरण सोडवताना आपल्याला या पद्धतीने सोडवता आलंच पाहिजे. ठीक आहे.
पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण आहे, कोणत्याही एकाच संख्येचा 2 वेळेस गुणाकार म्हणजे एनी नंबर 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन इज कॉल्ड. मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार डिव्हिजन. हा, मग आता आपण ज्यावेळेस ही अशी उदाहरणं सोडवणार, ती उदाहरणं कशी सोडवायची, तर अशा उदाहरणामध्ये लक्षात ठेवा, उदाहरण सोडवत असताना काय करायचं आहे तुम्हाला, तर सगळ्यात महत्वाचं आहे उदाहरण. या ठिकाणी बघा, कोणत्याही एकाच संख्येचा 2 वेळेस गुणाकार सांगितलेला आहे. 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, एनी नंबर 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन इज कॉल्ड. मग 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, तर त्या संख्येचा 2 वेळेस गुणाकार करतो. कशामध्ये, स्क्वेअर किंवा वर्ग ज्यावेळेस आपल्याला काढायचा असतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवत असतो. ठीक ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न, 4 वेगवेगळ्या अंकांचा वापर करून किती संख्या तयार होतात? हाऊ मेनी टोटल नंबर्स आर फॉर्म बाय युजिंग 4 डिफरंट डिजिट्स. बघा, 4 वेगवेगळे अंक आहे, 4 डिफरंट डिजिटचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि त्याचा वापर करून किती संख्या तयार होतात असं विचारलेलं आहे. मग कसं सोडवायचं, तर याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला, तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी तक्ता दिला काय ना, पासून टोटल 1 नंबर तयार होतो. 2 डिजिट पासून टोटल किती नंबर तयार होतात, तर 2 डिजिट पासून टोटल बघा, जे नवीन असतील त्यांनी लक्षात ठेवा, 2 डिफरंट डिजिट दिले त्यापासून 2च नंबर तयार होतात. 3 डिफरंट डिजिट असतील तर त्यांच्यापासून 6 नंबर तयार होतात. 4 डिफरंट डिजिट असतील तर त्यापासून 24 नंबर तयार होतात. 5 डिफरंट डिजिट असेल तर त्यापासून 120 नंबर तयार होतात. 6 डिफरंट डिजिट असेल त्यापासून टोटल किती नंबर तयार होतात, तर त्यापासून टोटल नंबर तयार होतात 720. ठीक आहे, हा चार्ट लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न हा आहे तुमच्या समोर. आता बघा, पुढचा प्रश्न आपण कसा सोडवणार आहोत. पुढचा प्रश्न होता 89चा वर्ग. 89चा वर्ग करायचा आहे, 89चा स्क्वेअर काढायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पुढे गेलं, 89चा स्क्वेअर काढताना सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला सोडवायचं कसं आहे हे लक्षात आलं पाहिजे. मला इतक्या या आधीच्या उदाहरणात मी समजून सांगितलं आहे कसं सोडवायचं आहे ते, आणि इथेही समजून सांगतो. सगळ्यात महत्वाचं काय आहे, 89चा स्क्वेअर करायचा म्हणजे काय करायचंय आपल्याला, 89चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला लिहायचंय 89 मल्टिप्लाय 89 किती होतात, बरोबर. मी तुम्हाला याच्यासाठी 2 ट्रिक दिलेले आहे. पहिली ट्रिक म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय दिलं आहे, 89 इंटू 89 करायचं असेल तर एक या पद्धतीने तुम्हाला मल्टिप्लिकेशन करू शकता. 89 मल्टिप्लाय 89 काय करणार आपण, तर या ठिकाणी बघा, 8 8 जा 64, 8 9 जा 72, 8 9 जा 72 आणि 8 9 9 जा 81. आता बघा, यांची स्लॅन्टिंग बेरीज करणार आपण, काय नाही 1, 8 प्लस 2 10, 10 प्लस 2 12, कॅरी आलेला आहे 1. 4 प्लस 7 प्लस 4 11, 11 प्लस 7 किती होतात 18, 18 प्लस 1 19, कॅरी आला 1. आन्सर काय आला आहे 6 प्लस 1 7. आन्सर आलाय 7,921. मग आता बघा, आता अशा उदाहरणाला सोडवायचं कसं. मग आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करायचंय आपल्याला, तर अशा उदाहरणामध्ये इथे बघा, उदाहरण जर तुम्ही बघितलं तर या उदाहरणात काय करायचंय तुम्हाला, तर हे आपल्या शॉर्टकट टेक्निक कसं सोडवायचं, 89 मल्टिप्लाय 18, पहिले काय करायचं, 8चा स्क्वेअर करा, 9चा स्क्वेअर, इथे खाली काय घ्यायचा, 8 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 2. तुम्हाला सांगितलंय ना 89चा स्क्वेअर करायचा, तर ह्या तिघांची मल्टिप्लिकेशन, हा तुमचा युनिट प्लेस असेल, हा तुमचा टेन्स प्लेस, आणि हा सॉरी उलट झालं, इथे टेन्स प्लेस आणि इथे 100 प्लेस. ठीक आहे, आपण 9चा स्क्वेअर केला तर काय येणार, 9 9 जा 81 होतो, 8 9 जा 72, 72 2 चा होता तो 144, आणि 8चा स्क्वेअर होतो 64, बरोबर. मग आता याच्यावरून आन्सर कसं काढायचं, तर बघा 81 आलेला आहे आन्सर युनिट प्लेसला,
तर मला सांगा, आपण लिहिताना युनिट, टेन्स आणि 100 मध्ये इथे जर 81 आला तर 81 नाही लिहित, इथे 1 लिहितो आणि 8 कॅरी देतो का नाही. आपला टेन्स प्लेसचा नंबर आहे, त्याचा इथे किती आलाय उत्तर 144 आलंय. यामध्ये 8 ऍड केले तर आपला आन्सर काय येतं, तर बघा 8 ऍड केले तर 152 होतात. मग आपण लिहिताना इथे 2च लिहिणार आणि हा जो 15 आलेला आहे हा 15 पुढे 64 मध्ये ऍड करणार. याच्यात ऍड केला तर उत्तर काय येतं, 5 + 4 9, 6 + 1 7. तो आन्सर आहे 7921. हे असेल आपलं करेक्ट उत्तर, लक्षात ठेवा. सो हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या कोणती? व्हॉट इज द स्मॉलेस्ट 2 डिजिट कंपोजिट नंबर? 2 अंकी सर्वात लहान 2 अंकी संख्या विचारलेली आहे. मग काय करायचंय आपल्याला, तर सगळ्यात महत्वाचं आहे 2 अंकी संख्या विचारलेली आहे. मग 2 अंकी संयुक्त संख्या कुठली आहे, लहान संयुक्त संख्या विचारलेली आहे, तर ती आहे ऑप्शन नंबर सेकंड. आणि जर तुम्हाला 1 डिजिट विचारले असते किंवा सर्वात लहान 2 अंकी संख्या विचारली असती तर आपलं उत्तर काय आलं असतं, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन 4 ही तुमचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, पुढचं बघा. 227 ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये दाखवा. शोध नंबर 365 इन रोमन नंबर. आता इथे नेमकं माझ्याकडून देताना मराठीमध्ये वेगळं उत्तर होतं आणि प्रश्न वेगळा झाला होता आणि इंग्लिशमध्ये वेगळा झाला होता. तर पहिला जो प्रश्न होता 227, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 227 ना. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. हे दाखवणार आपण ट्रिपल सी, सॉरी 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 227 होता ना. तर बघा 200 दाखवण्यासाठी ऑप्शन आपला 27 हा ऑप्शन येईल. ऑप्शन नंबर 4 CCC आणि PII. ठीक आहे, 227. आणि जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहे त्यांचं उत्तर 365 असेल, तर त्याच्यासाठी ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. CCC LX आणि V. ठीक आहे, सो हे आहे आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा प्रश्न. कोणत्याही 2 समसंख्यांचा गुणाकार नेहमी टिंबटिंब संख्याच येतो. द प्रोडक्ट ऑफ एनी 2 इव्हन नंबर ऑलवेज गिव्ह द नंबर. बघा, कुठलेही 2 इव्हन नंबर असतील, कुठल्याही 2 समसंख्या असतील, त्यांचा गुणाकार हा नेहमी समसंख्याच येत असतो. येते का लक्षात सर्वांना प्रश्न जे सांगितले ते? Yes, sir. कोणाला काही डाऊट त्यामध्ये? Yes, sir. हा, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. सर्वात लहान 4 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 6 अंकी संख्या यांची बेरीज किती? व्हॉट इज द सम ऑफ स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर अँड द लार्जेस्ट 6 डिजिट नंबर? बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये स्मॉलेस्ट विचारलंय का नाही तुम्हाला, सर्वात लहान 4 अंकी संख्या. तर काय करायचं, स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर घेतला तर कुठला येणार आहे, तो आहे स्मॉलेस्ट 1000. बरोबर. त्यानंतर बिगेस्ट 6 डिजिट नंबर, 6 अंकी संख्या, लार्जेस्ट 6 डिजिट नंबर कुठला आहे बघा, 1 2 3 4 5 6. 6 टाइम्स 9 राईट करायचा. यांची काय विचारली, ऍडिशन. ऍडिशन इथे काय येणार, 9 9 9 10, कॅरी आला 1 10, कॅरी आला 1 10. सो आन्सर काय आलाय, ऑप्शन नंबर कोणतं उत्तर आहे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये हे आन्सर दिलेलं आहे. सो ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे 45 डिवाइड 9 प्लस 16 मल्टिप्लाय 2 मायनस 12 प्लस 20 प्लस 5 कसं सोडवणार? यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं 45 डिवाइड 9 केलं तर आन्सर येतं 5 प्लस 16 मल्टिप्लाय 2 करा 32 मायनस 12 प्लस 20 प्लस 5. आन्सर काय येतं बघा या ठिकाणी, 5 प्लस 32 आन्सर येणार 37, मायनस 12 हे केलं तरी चालेल किंवा
आधी ब्रॅकेट सोडून घ्या. ठीक आहे, ब्रॅकेट सोडवलं तर काय येणार 5 + 32 मायनस 1 मिनिट हा तुम्हाला मी आधी काय सांगितलं होतं, आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. ब्रॅकेट सॉल्व्ह केलं तर आन्सर काय येणार 20 + 5 आधी करावं लागेल. हे तसंच ठेवा, मल्टिप्लाय 2 -12 + 20 + 5 25. आता काय करायचंय 45 डिवाइड 9 आन्सर येणार 9 5 45 + 16 मल्टिप्लाय 2 -12 + 25. ठीक आहे, आता काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन 5 + 16 मल्टिप्लाय 2 32 -12 + 25. आता बघा ऍडिशन 37 -12 + 25 आहे ते तसंच घ्या. 37 मधून 12 मायनस केले 25 ना 25 + 25 आन्सर येईल 50. सो आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 50 हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, काही अडचण आहे कोणाला? लक्षात ठेवा याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला भाग केल्यास खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? If the sum of all the digits of given number is divisible by 5 or of the which of the following number is divisible by. मग आता इथे काय करायचंय आपल्याला, तर सगळ्यात महत्वाचं अशा उदाहरणामध्ये आपण जे काही उदाहरण घेतलेलं आहे या उदाहरणामध्ये बघा काय दिलंय तुम्हाला नंबर, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला भाग केल्यास सांगितले, बरोबर की नाही. मग दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या जी काही बेरीज आहे ती बेरीज आधी बघा. काय करायचंय तुम्ही जर बेरीज केली तर अशी कुठल्या संख्येसाठी आपण बेरीज करतो तर ती आहे 3. तर आपली 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते, इफ द नंबर्स ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. मग आता तुम्ही जर नंबर बघितला, या नंबरची ऍडिशन करून बघा, या नंबरची ऍडिशन केली तर तुमचं उत्तर काय असणार आहे, तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल, बरोबर. मग आपण काय करणार आहोत या ठिकाणी या नंबरची ऍडिशन करणार आहोत. नंबरची ऍडिशन जर केली कुठलाही नंबर असू दे, समजा 5 8 हा नंबर आहे, या नंबरची ऍडिशन करून बघा. 5 + 8 + 2 किती झाले, या नंबरची ऍडिशन 15 होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं नंबरची ऍडिशन जर 15 आहे आणि ती जर 3 च्या टेबलमध्ये येते तो नंबर 3 ने डिवाइड होतो की नाही बघा बरं. सो आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन फर्स्ट हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला भाग केल्यास खालीलपैकी कोणत्या संख्येने भागतो? इफ द सम ऑफ द ऑल डिजिट ऑफ अ गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर इट इज डिव्हिजिबल बाय. बघा जर आपण समजा नंबर घेतला, या नंबरची ऍडिशन करून पहा 369 नंबर दिला, या नंबरची ऍडिशन बघा 18 झाली, बरोबर. आता 18 जर तुमचा 9 ने डिवाइड झाला ऑप्शन मधला, बरोबर, नंबर जर 9 ने डिवाइड झाला ऍडिशन तरच तो नंबर काय होतो, पूर्णच्या पूर्ण जो नंबर आहे तो 9 ने डिवाइड होत असतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन नंबर जे काय आहे याचं उत्तर काय असणार आहे, तर हा नंबर जो आहे 9 2 18 होतात, म्हणून आपलं उत्तर काय होईल ऑप्शन नंबर 4 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. आलं का लक्षात. जर तुमचा नंबर ची जी काही ऍडिशन आहे ती ऍडिशन जर 9 ने डिवाइड झाली तर तो नंबर 9 ने डिवाइड होतो. ठीक आहे, द नंबर्स ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 9 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. ओके, पुढचा 365 ही संख्या रोमन संख्येच्या नावाने दाखवा. शो द नंबर 365 इन रोमन नंबर. मग रोमन नंबर मध्ये दाखवायचं असेल तर कसं दाखवणार, काय करायचंय आपल्याला, तर बघा 365 हा जो नंबर आहे हा रोमन नंबर मध्ये दाखवायचा असेल तर आपण याची प्लेस व्हॅल्यू लिहित असतो, बरोबर. याची प्लेस व्हॅल्यू काय आहे, तर सगळ्यात महत्वाची प्लेस व्हॅल्यू बघा 5 ची प्लेस व्हॅल्यू 5 आहे, 6 ची प्लेस व्हॅल्यू 60 आहे आणि 3 ची प्लेस व्हॅल्यू 300 आहे, बरोबर. मग आपण काय करणार आहे 5 लिहिण्यासाठी व्ही वापरतो, 60 लिहिण्यासाठी काय वापरतो तर LX वापरतो आणि 300 लिहिण्यासाठी काय वापरतो CCC वापरतो. सो आपलं उत्तर काय असेल CCC LXV. कुठे ऑप्शन मध्ये दिसतोय बघा बरं, तर ऑप्शन नंबर सेकंड मध्ये हे उत्तर आहे. सो सेकंड ऑप्शन हे आपलं करेक्ट आन्सर आहे. लास्ट क्वेश्चन, फाइंड द एव्हरेज ऑफ 24 28 30 26 या संख्येची सरासरी काढायला लावली.
काय करणार, तर सगळ्या नंबरचे ऍडिशन करा. 24 प्लस 28 प्लस 30 प्लस 26, बरोबर, आणि त्याला डिवाइड बाय 4 करा. नंबरचे ऍडिशन बघा. 8 प्लस 6 14, 14 प्लस 4 28, कॅरी आला 2, 2 प्लस 3 5, 5 प्लस 2 7, 7 प्लस 2 9, 9 प्लस 2 किती झाले, 11 झाले. याला डिवाइड काय करायचं आहे, 4, बरोबर. 4 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येतं बघा, 4 1 4, 4 टू द 8, रिमेन राहिला 3, 4 9 26, रिमेन किती राहतोय, 1 मिनिट काही चुकलं का, 14 14 4 18 चालले 1 3 9 5 7 7 7 9 9 2 11. तर बघ ते 24 26 28 30, माझ्याकडून काहीतरी चुकलंय. याचे ऍडिशन किती, ते 6 प्लस 8 14, 18, एकच वनच कॅरी येतो, मी एक जास्त घेतला वाटतं. 14 1 कॅरी आला होता. 3 प्लस 2 5, 5 प्लस 2 7, 7 प्लस 2 9, 9 प्लस 1 10, 108 ऍडिशन येते. आणि 108 ला 4 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 4 1 4, 4 टू द 8, रिमेन राहिला 2, 4 7 28, आन्सर येतं 27. आणि याच्यासाठी एक ट्रिक पण दिली होती. ट्रिक काय होती, जर नंबर तुमच्या ऑर्डर मध्ये असतील तर आपण काय करत असतो, तो मिडल नंबर आहे 26 आणि 28 यांच्या मधला नंबर घेणार. यांच्या मधला नंबर कुठला येतो, 27 येतो. तो आपला आन्सर काय असणार, 27. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणे सोडवायची होती. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. सगळ्यांनी लक्षात ठेवायचे, अशाच पद्धतीने तुम्हाला ही टेस्ट सोडवायची आहे. टेस्ट मधील जे प्रश्न तुम्हाला समजले नसतील असे प्रश्न तुम्ही काय करायचे, नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे. काही अडचण असेल तर ती विचारून घेत चालायची. ठीक आहे. या ठिकाणी आपण जो काही नवीन टॉपिक आहे तो उद्या बघणार आहोत. आपण या ठिकाणी थांबणार आहोत आता. ठीक आहे.